राज्यात गतवर्षात विविध आंदोलनांदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। या घटनांमुळे बीड जिल्हा राज्यात चर्चेत आला होता। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बीडचे पोलीस दल आगामी वर्षात सज्ज झाले आहेत। 30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळ दगडफेक प्रकरणातील 307 आरोपी अटकेत आहेत आणि फरार आरोपींचा शोध घेत आहेत। तसेच बीडमधील घटनेच्या SIT चौकशीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे। 30 तारखेला जी घटना घडली त्या गुन्ह्यामध्ये जे बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये एकूण 307 आरोपी आतापर्यंत आपण अटक केलेली आहे आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध सुरू आहे। या पूर्ण जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील आपण मोठ्या प्रमाणात केलेली आहे। यामध्ये काही गुन्हेगारांवर LCB कडनं कारवाई करण्यात आलेली आहे। त्याशिवाय जे फरार आहे आरोपी त्या फरार आरोपींचा शोध त्यांच्या घरच्यांकडे विचारपूस किंवा नातेवाईकांना विचारपूस हे देखील आमचं सुरू आहे, जेणेकरून आरोपी लवकरात लवकर आम्हाला मिळावे यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। या प्रकरणात SITची स्थापना होती त्याला तशा काही सूचना किंवा अपडेट्स? हां, यामध्ये SITची अद्यापपर्यंत सूचना आलेली नाही आहे अधिकृतरित्या। ते आल्यानंतर SITचं फॉर्मेशन करण्यात येईल।